2017 मध्ये आम्ही घर बघायला स्टार्ट केलं. पूर्ण माजिवड्यापासून पूर्ण भाईंदरवाड्यापर्यंत पूर्ण आम्ही फिरलो. लिटरली असं ठरवलेलं की आता नाहीच बघायचं कुठला फ्लॅट, आपण वसईतच बघूया अजून एक फ्लॅट. पण हे होर्डिंग जेव्हा दिसलं ना विहंग वर्माउंटचं, तेव्हा आम्ही इकडे आलो एकदा. आणि लिटरली एका दिवसात एवढ्या वर्षाचा डिसिजन आम्ही एका दिवसात घेतला की दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही ठोकन दिलं हेच घ्यायचंय. दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही ज्या दिवशी सॅम्पल फ्लॅट बघितला, म्हणजे आम्ही सॅम्पल फ्लॅटच्या लिव्हिंग रूम मध्येच आम्ही डिसाईड केली आम्हाला इथे फ्लॅट घ्यायचा आहे. आणि प्लस मला वसई किंवा माझी सासूरवाडी हिचं माहेर जे कल्याणला आहे ते, इवन माझा जॉब प्रभादेवीला आहे, तो इथून ते प्रभादेवी हे असं डिस्टन्स आहे ना, हे सगळं सेंटर पॉईंट आहे. बाय मोटरसायकल इट्स व्हेरी इझी फॉर मी, जे मी दिवसभरात पटकन ट्रॅव्हल करून येऊ शकतो. आणि जसं शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, गेटेड सोसायटी, सिक्युरिटीज आणि मेट्रोज हे सगळं काही जवळ आहे. मेट्रो आता लिटरली चालू होईल पुढच्या वर्षी वगैरे. सो एवढं सगळं जे वसईत राहून नसतं करता आलं, हे जे मला इथे करता येते आता. आज जर मला एखादा टीटी किंवा एखादा क्लब हाऊस किंवा एखादा जिम लावायसाठी मला बाहेर जास्त एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतात, जे मला सगळं इन हाऊस आणि फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. सो दॅट्स अ प्लस पॉईंट फॉर अस की ते माझ्या मुलाला आउटग्रो चांगलं करत आहे. सो सामान्य माणसाच्या घराचं स्वप्न कोण पूर्ण करणारं असेल तर ते आहे फक्त विहंग.